स्तोत्र संहिता 23 अध्याय काढूया आणि त्यातील 6 वचन आपण लक्ष देऊया. स्तोत्र संहिता 23 आणि 6 वचन. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलंय, माझ्या मागे येतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. देवबाप ह्या वाचलेल्या वचनावर विपुल असा आशीर्वाद देव आणि यातील गौरवी सत्य आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगट करो. दाविदाचं हे अंतिम समयामध्ये जी खात्री आहे त्याविषयी आपण या ठिकाणी पाहतो. मनुष्याच्या जीवनामध्ये दाविदाने हे 23वा स्तोत्र रेखाटलेलं आहे आणि म्हणून त्याला ही खात्री अशासाठी आहे की पहिल्या वचनामध्ये सांगितलं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. ज्यांना परमेश्वर आपला स्वतःचा मेंढपाळ आहे त्यांना ही खात्री आहे की खरोखर देवाच्या कल्याण व दया आमच्या सोबत आहे, आमच्या मागे आहे. आणि म्हणून त्याला खात्री आहे की परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. भविष्याचं एक खात्री आहे. आणि म्हणून जेव्हा ह्या स्तोत्र दाविदाने रेखाटलेला आहे, यातील विश्वासणाऱ्यांच्या 4 अवस्था त्याच्या जीवनातील तो सांगितला आहे. पहिली अवस्था आहे बाल्य अवस्था, दुसरा अवस्था आहे तारुण्य अवस्था, तिसरा आहे प्रौढ अवस्था आणि चौथा आहे एक परिपक्व जीवन शेवटचं. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आम्ही पहिला 1-2 वचनामध्ये आम्ही पाहतो, लहान लेकरांना काय गरज आहे, त्यांना खाणं पिणं आणि त्यांना संरक्षण. म्हणून ह्या 2 वचनामध्ये आम्ही पाहतो परमेश्वर ज्यांचा मेंढपाळ आहे त्यांना तो भरवतो आणि त्यांना संरक्षण पण देतो. तिसऱ्या वचनामध्ये आम्ही तारुण्याविषयी आम्ही पाहतो, तारुण्यांना काय गरज आहे, नेहमी त्यांना ताजतवाना करण्याचं. त्या जगामध्ये कोणत्याही वस्तूने साधनाने आपण ताजतवाना होऊ शकत नाही, परंतु देवाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला ताजतवान करण्याकरिता परमेश्वर आम्हाला महान असा परमेश्वर आहे. म्हणून तो आम्हाला ह्या तरुणांना काय गरज आहे, त्यांना ह्या तारुण्य अवस्थेमध्ये भटकण्याची अवस्था असतो. म्हणून परमेश्वर जर मार्गदर्शन करतो, खरंच त्यांचं आयुष्य कल्याणकारक होतो. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. त्याच्या वचनाने आम्हाला ताजा तवाना करतो. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. परमेश्वर त्याच्या पवित्र नावाकरिता आम्हा प्रत्येकांना तो नीती मार्गाने चालवतो, तो मार्गदर्शन करतो आणि किती सुंदर असं आहे. म्हणून जर तरुणांनी जर आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्या हातामध्ये जेव्हा सोपून देतो, परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करतो. तिसरा आम्ही पाहतो की हे प्रौढ अवस्था थोडं कठीण असा असतो, कारण लेकरं मोठे झालेले असतात आणि लेकरांचं शिक्षण, त्यांचं नोकरी, लग्न आणि प्रपंच चालवणं ह्या सर्व चिंता काळजीमध्ये त्याला नेहमी संघर्ष करावा लागतो. म्हणून अशा स्थितीमध्ये आम्ही 4थ्या वचनामध्ये पाहतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. पहा, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. ज्यांचा परमेश्वर मेंढपाळ आहे, परमेश्वर कधी आम्हाला न सोडणाराच आहे, आमच्या बरोबर आहे. जणू काय ह्या मृत्यूछायेच्या दरीतूनही अनेक कष्ट दुःखातून आम्हाला जरी ह्या जगामधून जावं लागतो तरी देखील परमेश्वर आमच्या बरोबर आहे. एवढंच केवळ नाही तर शत्रूंच्या देखत देखील आम्हाला तो ताट वाढवणारा, पंचामृत असं देणारा परमेश्वर आहे. म्हणून शेवटची अवस्था जेव्हा आम्ही पाहतो, वय झाल्यानंतर आपण सर्वांना माहित आहे, पहा त्या ठिकाणी जर परमेश्वर त्यांचा मेंढपाळ आहे तर ह्या सर्व परिस्थितीतून शेवटी जेव्हा येतो त्यावेळेला तो म्हणतो की पहा 6व्या वचनामध्ये, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, एक दिवस नाही सर्व दिवस देवाचं कल्याण व दया आमच्या बरोबर, आमच्या मागे, आमच्या पुढे
लाभतील. परमेश्वराची दया, त्याचे कल्याण आमच्या बरोबर आहे, तर ह्या जगामध्ये आम्हाला त्याच्यासारखं दुसरं कोणते आशीर्वाद नाही. परमेश्वराचा मोठा आशीर्वाद आहे आणि म्हणून त्यालाच ही खात्री आहे. आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. किती सुंदर असं ह्या अध्यायामध्ये दाविदाने रेखाटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा इब्रिकरच पत्र 10वा अध्याय 25व्या वचनाकडे आम्ही लक्ष देतो, त्यावेळेला त्या ठिकाणी लिहिलं आहे की आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे एकत्र मिळणे न सोडता. पहा, या जगामध्ये जेव्हा आम्ही लोकल असेंब्लीमध्ये एकत्र मिळतो, आज आम्ही देवाच्या वचनामध्ये जरी आम्ही आपापल्या घरामध्ये आहोत, तरी देखील एकत्र मिळून जो आनंद मिळतो, खरोखर आम्ही एकमेकांना बोध करावा. तो अशासाठी की प्रभूचं येणं जसजसं जवळ आलेलं आहे, तसतसं आम्ही अधिक करावं म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो. जर स्तोत्र 122 जर वाचलं, तर त्या ठिकाणी लिहिलं आहे, स्तोत्र 122 पहिलं वचन, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. पहा, परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे जेव्हा ते म्हणतात, त्यावेळेला दावीद म्हणतो की मला फार आनंद झाला. खरोखर देवाच्या घरामध्येच आनंद आहे. जगामध्ये कोणते आनंद आपल्याला मिळणार नाही, परंतु त्या ठिकाणी का बरं देवाच्या घरामध्ये आनंद आहे? 4थं वचन पहा, इस्रायलांना इस्रायलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नावाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात. परमेश्वराच्या घरामध्ये, ह्या लोकल असेंब्लीमध्ये आम्ही देवाचा उपासना करण्याकरिता जेव्हा येतो, खरंच आपल्याला आनंद होतो. नेहमी देवाच्या घरामध्ये आम्ही उपासना करण्याकरिता, त्याची आराधना करण्याकरिता येत असताना आम्हाला आनंद होतो. 6व्या वचनामध्ये आम्ही पहा, यरुसलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा, तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो. जे यरुसलेमसाठी, त्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात, त्यांचा कल्याण होतो असं त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणून आपण एकमेकांच्या साठी देखील प्रार्थना करण्याकरिता, देवाचं उपासना करण्याकरिता आणि देवाच्या लोकांकरिता प्रार्थना. 8वें वचन, माझे बंधू व माझे मित्र यांच्याकरिता तुझ्यामध्ये शांती असो अशी मी प्रार्थना करीन. पहा, त्या ठिकाणी आम्ही देवाचं उपासना करण्याकरिता, त्याची प्रार्थना करण्याकरिता, त्याच्या सानिध्यामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला आपल्याला आनंद होतो. लुकाचं शुभवर्तमान 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो शिमोनाविषयी. शिमोन तो रात्रंदिवस मंदिरामध्ये राहत होता आणि त्या ठिकाणी सांगितलं आहे की मंदिरात बाळाला हातात घेत त्याने धन्यवाद केला. मंदिरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा लहान बाळ असताना आपल्या हातामध्ये घेतला आणि त्याला धन्यवाद दिला आणि त्याला किती शांती मिळाली. हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, म्हणून त्याला आनंद झाला आणि शांती मिळाली. देवाच्या घरामध्ये आनंद आहे, शांती आहे. आणि त्या ठिकाणी खरंच आपल्याला त्या मंदिराकडे जेव्हा पाहून, जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये, स्तोत्र, तुझ्या अपार कृपेने घरात येईन आणि पवित्र मंदिराकडे तोंड पाहून मी दंडवत घालीन. हो, देवाच्या मंदिराकडे जुन्या करारामध्ये जेव्हा त्याच्याकडे मंदिराकडे तोंड लावून दंडवत घालत होते. खरंच प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्याकरिता तो महान कार्य केलं आहे. ज्याप्रमाणे परमेश्वराने आदामाच्या फासलेतून एक त्याच्यासाठी वधून काढली, त्याच्या गाढ निद्रा देऊन, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपला प्राण देऊन त्यांनी आपले वधू तयार केले, मंडळी तयार केलेलं आहे. म्हणून मंडळीचं कर्तव्य आहे त्याच्याकडे आम्ही पाहत राहावं आणि तो लवकर येऊन त्या वधूला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. म्हणून स्तोत्र 45:10 मध्ये आपण वाचतो की अगे कन्ये, कान दे, लक्ष दे आणि त्या जगातील हे सर्व जे जग, हे जे माहेर आहे, हे विसर, जग विसर आणि तुझ्या पतीच्या चरणी लाग, म्हणजे तुझ्या सौंदर्याची तो अभिलाषा करील असं म्हटलं आहे.
आणि किती ते सुंदर असा आपल्याला परमेश्वरने दिलेलं हे आहे. तो लवकर येऊन आम्हाला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून जरी ह्या जगामध्ये अनेक कष्ट दुःख आहे तरी देखील परमेश्वर आमच्या बरोबर आहे. यौसेफाचं जीवन आम्ही पाहूया. यौसेफ हा बंदीगृहामध्ये असताना देखील त्याला राजगृहासारखं वाटलं, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता. कधी त्याला दुःख वाटलं नाही. परंतु शौल राज मंदिरामध्ये असताना देखील त्याला ह्या दाविदाची भीती वाटत होती, कारण परमेश्वर त्याला सोडला होता. आज परमेश्वर आपल्या बरोबर आहे, तर आम्हाला ह्या जगामध्ये सुख आहे, समाधान आहे, शांती आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं योहान 12:26 मध्ये, जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे. ह्या जगामध्ये अनुसरण करण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणून त्याची इच्छा आहे की जेथे मी आहे त्या ठिकाणी माझा सेवक असेल. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्त जर जिथं आहे त्या ठिकाणी आम्हाला घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. जगामध्ये जरी आम्हाला कष्ट दुःख आहे तरी देखील जेव्हा आम्ही त्याच्याकडे पाहतो, इब्री 12 अध्यायाकडे जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला तो विश्वासाचा उत्पादक आहे. आणि म्हणून त्याच्या समोर जो आनंद होता त्याने त्या आनंदाकडे पाहत त्याने त्या वधस्तंभाचं लज्जा देखील तुच्छ मानले. म्हणून आपण देखील त्याच्याकडे सतत पाहत राहावं. प्रभू येशू ख्रिस्ताकडे, जिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी आम्ही पाहत राहावं. म्हणून ह्या अंतिम समयामध्ये आम्ही आलेलो असताना 3 गोष्टीचे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आमचा अंतिम स्थिती कसा आहे. मी शारीरिक रीतीने बोलत नाही. शरीर कमजोर असेल, बिछाना असेल, आजार असेल, परंतु आत्मिक दृष्टिकोनातून आपण रोज रोज उन्नती पाहून तेजोमय जीवन आम्ही शेवटी जगतो. खरंच आमचं ध्येय, आमची आशा ख्रिस्ताकडे, कारण तो येऊन आम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो आत्मिक जीवनामध्ये आम्ही रोज आणि रोज वाढत जावं. आणि स्तोत्र 37:37 मध्ये सांगितलं आहे, सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पहा, शांतीप्रिय मनुष्याचे वंश टिकून राहील, त्यांचं शेवट चांगलं होईल. पहा, त्याने आपल्या पुढील पिढीसाठी देखील सांगितलं आहे. जो नीतिमान आहे खरंच त्याच्यासाठी, त्यांच्या लेकरा बाळांसाठी देखील तो चांगलं शेवट करणारा आहे आणि त्यांचं शेवट चांगलं आहे. म्हणून आपण त्या धन्यवाद देऊया. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येऊन आम्हाला घेऊन जाणार आहे, हे अभिवचन त्याने दिलेलं आहे. मी पहा लवकर येतो आणि तुम्हाला घेऊन जातो. आणि शेवटी आम्ही त्याच्या एका वचनाकडे आम्ही पाहूया. स्तोत्र संहिता 27:4 त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराकडे मी एक वरदान मागितलं असं म्हणतो. दावीदाने परमेश्वराकडे काय मागितलं, आम्ही काय मागत आहोत. दावीद हेच मागितलं की मी एक वरदान मागितलं. आज आपण विचार करूया, मी काय मागत आहे. तो म्हणतो की त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. आम्ही कोणत्या प्राप्तीसाठी झटत आहोत ह्या जगामध्ये. दावीद म्हणतो की त्याच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मी झटून प्रयत्न करेन असं म्हणतो. आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. पहा, एकच त्याचं वरदान आहे, परमेश्वराच्या घरामध्ये आयुष्यभर वस्ती व्हावी. म्हणून त्या परमेश्वराच्या कडे तो वरदान मागतो. परमेश्वराचं, कारण त्या ठिकाणी परमेश्वराचं मनोहर रूप पाहत आपण ध्यान करण्याकरिता. म्हणून ह्या स्तोत्र 23:6 मध्ये जेव्हा आम्ही पाहतो, खरोखर दाविदाची किती खात्री आहे. आपल्याला देखील त्या खात्रीने रोज त्याकडे आपण पाहूया. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं आहे, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील, माझ्या मागे येतील. आणि परमेश्वर किती थोर आहे. आणि म्हणून तो म्हणतो की आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. देवबाप करण्याकरिता तुम्हाला मला अधिक सहाय्य करो. आज आमचं लक्ष, आमचा विचार, आमची दृष्टी आज त्या थोर परमेश्वराने जे आमच्याकरिता महान त्याच्या पुत्राच्या द्वारे यज्ञ करून
त्या पुत्राने आज देवाच्या उजवीकडे बसलेलं आहे, त्या ठिकाणचं आमचं लक्ष असावं. ही खात्री जेव्हा होईल, परमेश्वर जर माझा मेंढपाळ आहे, आणि खरोखर हे स्तोत्र किती आम्हाला समाधान देणारं, आशीर्वाद देणारं, ह्या अंतिम समयामध्ये परमेश्वर खरोखर आम्हाला त्याच्याकडे लक्ष देण्याकरिता तो आम्हाला प्रेरणा देत आहे. म्हणून ह्या वचनांबद्दल, ह्या अध्यायाबद्दल, ह्या मरणाबद्दल आपण धन्यवाद देऊया.